तुला माहीत आहे, खरं स्त्री सक्षमीकरण केव्हा होईल? जेव्हा तुझी सासू, तिची मुलगी आणि तू यांच्या भांडणात तू बरोबर असशील तर तुझी निसंशयपणे बाजू घेईल. पण असं कधी घडलेलं या जगात याआधी कधी कोणी पाहिलेलं नाही. आणि तुमची स्त्री सक्षमीकरणाची गाडी ज्या रुळावरून चालली आहे त्यावरून नजीकच्या काळात तरी पाहायला मिळेल अशी काही एक शक्यता नाही. त्यामुळे आधी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची बाजू घेईल एवढी तरी प्रगती करा राव. मग पुरुषांना स्त्रियांची बाजू घेत नाही म्हणून जे काही कोसायचं असेल ते कोसा मन भरून. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची वेदना कळत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. सगळ्या स्त्रिया स्वतःला पुरुषांशी बांधून घेण्यात आणि दुसऱ्या स्त्रीला टोचण्यातच आयुष्याची धन्यता मानतात. एका स्त्रीचं एका पुरुषाबरोबर जे प्रेमाचं किंवा धर्माचं नातं असतं त्यात प्रेम असावं, आदर असावा, एक निष्ठता असावी. पण फक्त त्या नात्याच्या प्रती निष्ठा दाखवण्यासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधी तिच्या स्त्री असण्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन टोचू नये.